नमस्कार फ्रेंड्स, मी राजश्री पाटील तुमचं सगळ्यांचं राजश्री फॅशनमध्ये स्वागत करत आहे. आज आपण शिकूया अगदी सोप्या पद्धतीने मस्तानी साडी कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांपर्यंत ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा. चला तर मग आता आपण सुरुवात करू. पॅन्टची लांबी 38 इंच, बॉटम 12 इंच आणि कमर 42 इंच आहे. या अगोदर मी हा पॅन्टचा कटिंगचा व्हिडिओ शाही मस्तानी नऊवारी कटिंगमध्ये दाखवलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पूर्ण लांबी आपली 38 इंच आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला पदराचा भाग काढून घ्यायचा आहे. तर आपला पदर हा सरळ भाग आहे, पदराचा सरळ भाग आहे आणि हात माझा हा उजव्या साईडचा आहे. तर तिथून आपण 38 इंच एक आणि तिथूनच दुसरे 38 इंच, डबल 38 इंच आपण मोजून घ्यायचे आहे. आता इथं माझं 2 वेळा 38 इंच मोजून घेतलेलं आहे. आता जिथं 2 वेळा मोजून घेतला आहे तिथून आणखी समोर 20 इंचापर्यंत एक खूण करून घ्यायची. समोरच्या भागावर 38 इंच एक म्हणजे पूर्ण लांबी एक आणि तिथूनच दुसरी डबल पूर्ण लांबी आपली मोजून घ्यायची. इथं मी खूण करून घेतलेली आहे. आता ही खूण आपल्याला इथे कट करून घेतलेला आहे. जिथं 20 इंच मोजलेले होते तिथं सुद्धा एक खूण करून कट करून घेतलेला आहे. तर इथे वरच्या भागावर आपण जिथे खूण केली तिथून आपली सरळ रेष पाडून, सरळ तिरपी रेष पाडून इकडच्या भागापर्यंत जोडून घ्यायची आणि हे एवढं कट करून घ्यायचं. हा आपला पदराचा भाग तयार होतो. जो कट केलेला भाग आहे, ही जी उरलेली साडी आहे, आता ह्या उरलेल्या साडीच्या बाजूचा हा जो इकडचा कपडा उरलेला आहे, ह्या कापडामध्ये आपण पहिल्यांदा त्याचे भाग कापून घेत आहोत. हा जो शेवटचा भाग आहे भाग आपल्याला दुम्मट करून घ्यायचा आहे. आता हे दुम्मट किती करायचे? आपला पायाचा एक भाग कापून घ्यायचा आणि जेवढी याची रुंदी आहे पूर्ण हा एक भाग करून घेतलेला आहे मी. जेवढी याची रुंदी आहे तेवढीच फोल्ड आपल्याला डबल फोल्डमध्ये घ्यायची आहे. जे टाकलेली पूर्ण जे एका पायाची घडी आहे हे एकेरी टाकलेली आहे आणि डबल घडी आपण साडीची टाकलेली आहे. आता जशीच्या तशी खाली एका बॉर्डरपासून आपण पायाच्या पासून टाकलेली आहे घडी ही आणि जो आपला मॅनचा भाग आहे तिथून आपण 1-1.5 इंच एक्स्ट्रामध्ये घेऊन इकडे सरळ कापत न्यायचं आणि इथून इकडे 1.5 इंच अंतर ठेवून हा भाग असा कापत न्यायचा. मार्किंग केलेली बघू शकता. हा सरळ भाग आपल्याला कापत न्यायचा आहे. आता इकडे जेवढं एक्स्ट्रा येईल तेवढं एक्स्ट्रा आपण घेऊ शकतो. आता जो उरलेला आपला बाजूचा कपडा उरलेला जो आहे त्यात आपल्याला सिंगल काष्टा तयार करायचा आहे. तर सिंगल काष्टा तयार करताना हा पूर्ण मी साडीचा कपडा एकेरी टाकलेला आहे. तेवढा आपण मोहरी
माझ्या इकडे आहे आणि हा सरळ कापड आहे आणि बंद भागाच्या बाजूला काठाचा भाग आहे. हा बंद भाग झाला, हा काठाचा भाग झाला आणि साडी सरळ आहे. इथून आपल्याला खाली 5 इंचापर्यंत खोल करून घ्यायची आहे आणि इकडे जो आहे हा आपण असाच्या असा आकार घेऊन घेतला. इथून थोडा हा 5 इंचापासून आपण असा गोलाकार घेत सरळ तिकडे काठापर्यंत जोडत नेला आणि हा ह्या मार्किंगनुसार आपल्याला कापत न्यायचा आहे. आता जो पदराच्या भाग जो कट केला होता आपण, त्याच्या साईडची जी साडी उरलेली होती तिथंच आपल्याला आता प्लेट्सच्या भाग कटिंग करायचा आहे. तर इथं मी पॅन्टचा भाग टाकून ठेवलेला आहे. त्याच्या उंचीनुसार आपल्याला हा क्रोच एरिया पूर्ण आखून घ्यायचा आहे आणि इथूनही आपल्याला आखून घ्यायचा आहे जसाच्या तसा. आता इकडे जेव्हा आपण मार्किंग करून राहिलो तेव्हा पहिल्यांदा 2.5 इंचावर आणि त्यानंतर 5.5 इंचावर आपण मार्किंग करत नेलेली आहे. अशा आपण 8 ते 10 मार्किंग केलेले आहे आणि त्यानुसार आता हे आपल्याला अशा प्रकारे असा आणि हे सरळ असं कापत न्यायचं आहे. आता हा जो 2.5 इंचाचा भाग आहे, हा 2.5 इंचाचा भाग आपल्याला अर्ध्यापर्यंत असा घेऊन घ्यायचा आहे आणि जे आपण 5-5 इंचावर खूण केली आहे त्या 5-5 इंचावरून आपल्याला अशा प्लेट्स टाकत न्यायच्या आहे. अशा आपल्याला 6 ते 7 प्लेट्स टाकत न्यायच्या आहे आणि एक्स्ट्रा इकडचा आपल्याला 20 इंचापर्यंतचा भाग सोडून द्यायचा आहे. अशा तऱ्हेने आपण 6 ते 7 प्लेटा आपण तयार करून घेतलेल्या आहे आणि मधात त्याला एक पिनअप सध्याची लावून घेतलेली आहे. आता हा एक्स्ट्रा जो कपडा आहे त्याची एक मोठी प्लेट, आता हा जो उरलेला कपडा आहे आपल्याला याची आपल्याला एक मोठी प्लेट बनवायची आहे आणि या मोठ्या प्लेटला आपल्याला ह्या पूर्ण ज्या आधीच्या प्लेट्स आहेत आपल्याला त्या पूर्ण कवर करायच्या आहेत. या आधीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा कवर करायच्या आहेत अर्ध्यापर्यंत. हे प्लेट्स आपण पहिली जी हे प्लेट्स आहे ते सोडून ठेवलेली आहे. तर ह्या अर्ध्यापर्यंत ह्या मोठ्या प्लेट्सने आपल्याला हे व्यवस्थित करून अर्ध्यापर्यंत अशा सिक्युअर करून घ्यायच्या आहे, अशा कवर करून घ्यायच्या आहे. म्हणजे मधातला जो भाग आहे हा दिसणार नाही. सिक्युअर करून घेतला आहे आपण आणि त्याला आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे आपण हा पॅन्ट तयार करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता पॅन्टचा हा एक भाग तयार करून घेतलेला आहे. ह्या साईडने आपण प्लेट घेतलेल्या आहेत. याच प्रकारे आपण दुसरा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आता हा भाग जो आहे आपल्यापाशी हा आपला सरळ भागावरचा हात आहे, सरळ हातावरचा भाग आहे. या भागावर आपल्याला पदराचा भाग अटॅच करायचा आहे. जो जास्तवाला भाग होता आपला पदराच्या साईडचा तो आपल्याला खालून जोडत आणायचा आहे. तर काठावर आपल्याला प्लेट्स घ्यायच्या नाही आहेत आणि पूर्ण मधातला जो भाग आहे त्यावर आपल्याला सगळीकडून या भागावर इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा तऱ्हेने आपण
पदराचा पूर्ण भाग हा क्रॉच एरियाला असा जोडून घेतलेला आहे. या साईडने पूर्ण प्लेट्स टाकून घेतल्या आहेत बारीक बारीक. आणि हा जो काठाचा भाग आहे हा सिंगल काठाचा वरून 1 इंच सोडून आपण हा काठ इथं अटॅच केलेला आहे. आता ज्या साईडनं आपण पदर जोडला आहे त्याच साईडच्या विरुद्ध भागावर आपल्याला ओच्याचा भाग जोडायचा आहे. तर ह्या मॅनला आपण आता पायाचा भाग आपला सरळ आहे आणि ओच्याचा भाग आपला उलटा आहे. तर हा असा टाकून हा जोडून घ्यायचा आहे. आपल्याला ही मॅन जोडून घ्यायची आहे आणि हाच भाग इकडे खाली असा पायापर्यंत जोडत न्यायचा आहे. आता ज्या साईडनं आपला ओच्याचा पदराचा भाग जोडलेला आहे आणि त्याच साईडनं आपण ओच्याचा भाग जोडला आहे. त्याच्या आमनासामना दुसरा पायाचा भाग टाकून आपल्याला याच्यावर मागच्या कष्टाचा भाग जोडायचा आहे. तर तो जोडताना आपण पायाचा भाग सरळ आहे आणि काष्टाचा भाग उलटा आहे. तर हा असा जोडत आपल्याला असा जोडत न्यायचा आहे आणि तो पायाचा भाग आपल्याला पूर्ण आता इथे आपला गोल भाग येणार आहे. तर हा जो काठाचा भाग आहे तो पायाच्या काठाचा भाग बरोबर जोडून घ्यायचा आणि मधात जेवढा काही आपला कापड उरते त्यामध्ये आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे. आता हा काष्टाचा भाग आपण खाली पायापासून जोडताना पायापासून वर 10 इंचापर्यंत सरळ शिलाई आली पाहिजे. आणि हा उरलेला जो कापड आहे आपला ह्या उरलेल्या कापडमध्ये एवढ्या भागात आपल्याला पूर्ण प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण आपला काष्टाचा भाग तयार करून घेतलेला आहे. हा आपला काष्टा तयार होऊन गेला आहे. आता यावर आपल्याला पूर्ण तयार झाल्यानंतर अशा प्रकारे प्लेट्स तयार करून त्याला अटॅच करायचं आहे. तर आता दुसरी स्टेप आपली अशी राहील. आता हा एक पायाचा भाग झाला आणि दुसरा आपला जो पदराचा भाग अटॅच केला होता आपण तो आहे. तर हे दोन्ही भाग आपल्याला एकामेकावर जोडून घ्यायचे आहे. तर हा कमरेचा भाग आहे आपला एका पॅन्टचा आणि हा दुसरा कमरेचा भाग आहे दुसऱ्या पॅन्टचा. तर ते दोन्ही जे आपले मॅनचा भाग आहे ते एकामेकाला असे जोडून घ्यायचे आहे. हा इकडूनही एक जोडून घ्यायचा आणि दुसरीकडूनही जोडून घ्यायचा असं. अशा प्रकारे त्यानंतर आपले दोन्ही पाय आपण या प्रकारे असे पूर्ण जोडून घ्यायचे आहे. आता आपला पॅन्ट शिवून तयार आहे पूर्ण. आता हा मागचा साईड आहे. तर ह्या मागच्या साईडनं आपल्याला हा जो काष्टा आहे ह्या काष्ट्याला अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. याचा जेवढा काठ आहे त्या काठानुसार आपण प्लेट्स तयार करून घेऊ.
आता ह्या प्लेट्सचा अर्धा भाग आपल्याला बरोबर इथे असा जोडून घ्यायचा आहे. तर हा आपला मॅनचा भाग आहे, मध्यभाग. तर ह्या मध्यावर ह्या मॅनच्या मध्यावर आपल्याला बरोबर याचा मध्य काढून इथं असा जोडून घ्यायचा आहे. इथे मी सध्याची पिन लावून घेत आहे. त्याच्यावर आपण शिलाई लावून घेऊ. हे आपला मागचा काष्टा तयार झालेला आहे. आता या काष्ट्याला व्यवस्थित असाच्या असा तो राहण्यासाठी आपण काय करायचं आहे, इथं व्यवस्थित ह्या अशा प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत, त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि इथे आपल्याला वरून 10 इंचापर्यंत जवळपास अशी इकडून आतून असा एक टाका लावून एक दोन टाके लावून घ्यायचे आहे, म्हणजे तो वरून दिसणार नाही. आणि आपण ते सिक्युअर केलं आहे हे सुद्धा दिसून पडणार नाही. म्हणजे आपला जो आपण पूर्ण नऊवारी पातळ घातल्यानंतर हा जो मागचा भाग आहे हा असा प्लेन आपल्याला दिसून पडेल. जरी ते आपण टाका लावला नाही तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या इकडे तिकडे जाऊ शकतात. आता हा आपला समोरचा भाग आहे. तर ह्या समोरच्या भागाचा तर हा खाली भाग आहे आणि हा काठाचा भाग. तर याच्या आपल्याला प्लेट टाकायच्या आहे. तर ह्या काठाच्या भागापासून आपल्याला 6 ते 6 इंच खाली धरून आणि इथं थोडंसं खाली याच्यात मधात धरून असं आपल्याला इकडे प्लेट तयार करायची आहे. तर इथे थोडीशी पिन लावून घेते. आता हा जो खाली भाग आहे इथं आपल्याला अशी थोडीशी फोल्ड घेऊन घ्यायची आहे, डबल फोल्ड. म्हणजे हा भाग आपला असा खाली दबून जातो आणि याच्या खालच्या ज्या हा काठ आहे त्याच्या आपल्याला अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या. अशी एक एक व्यवस्थित. आता इथं आपल्याला सध्याचं पिन लावून घेऊ आपण. प्लेट्स तयार करून घेऊ. हा जो उरलेला कापड आहे आपण इथे फोल्ड घेऊन घेतलेली आहे. याची आपल्याला बारीक बारीक प्लेट्स टाकून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला हा फोल्ड झालेला कापड मिळेल, कारण आपण इकडे प्लेट्स टाकून घेतलेली आहे अर्धी. त्या कारणानं आपल्याला इथे हा फोल्ड कपडा मिळेल. तर इथून आपल्याला त्याच्या अशा बारीक बारीक प्लेट टाकून घ्यायच्या आहे. आता इथे कोण येत आहे या कपड्याला, तर हा असा दुमडून घ्यायचा आणि याच्यावरून आपल्याला अशा प्लेट टाकून घ्यायच्या.
आता ह्या सगळ्या प्लेट्स एका जागी जमा करू. हे सगळ्या प्लेट्स एका जागी जमा करून घेऊ. हे जे आपण इथं पहिल्या प्लेट्स आपण इथं जोडलेल्या आहेत त्या प्लेट्सच्या बाजूनच इथे ह्या अशा पिनअप करून घ्यायच्या. सुरुवातीला पिनअप करून घ्यायच्या आणि नंतर शिलाईने त्या पक्क्या करून घ्यायच्या. आता आपल्याला कमर बेल्ट तयार करायचा आहे. तर कमर बेल्टसाठी आपण जेवढी आपली कमर आहे त्यापेक्षा 1 इंच जास्त घेऊन कमर बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. तर इथे ह्या पातळची कमर आहे 42 इंच प्लस 1 इंच असे पकडून कमर बेल्ट तयार करत आहे. आणि दोन्ही साईडनं आपल्याला अशा तऱ्हेने बोट मारून घ्यायचं आहे. आता आपल्या कमरेचा जो पूर्ण भाग आहे आणि हा ओछ्याच्या बाजूच्या साईडचा भाग आहे त्याचा अर्धा भाग करून घ्यायचा आणि त्याचा आपण अर्धा भाग करून घ्यायचा आणि तिथून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करतो. तर आता ह्या बेल्टची पट्टी मला अशी वर पाहिजे त्यामुळे मी हा बेल्ट खालून लावत नाही आहे. साडी बाहेर गावातली असल्याकारणाने मी तेवढ्याच उंचीच्या मुलीला ही साडी घालून बघितलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मस्तानी साडी तयार झालेली आहे. धन्यवाद.